विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। वेताळ गुरु मंदिर परिसरात काल मंगळवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास तुफान राडा झाला। वेताळ गुरुदेवाची पूजा अर्चा करून मंदिरातून बाहेर परिसरात आल्यानंतर धनाजी विष्णू साळुंखे यांच्यासह वडील विष्णू कृष्णाजी साळुंखे, आई सिंधुताई विष्णू साळुंखे व भाऊ बाबूराव विष्णू साळुंखे यांना मारहाण करून जखमी केलं। या प्रकरणी तब्बल 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत फिर्यादी धनाजी मुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलंय की दीपक विलास मुळीक, विलास नरसू मुळीक दोघे राहणार रेवणगाव, तसेच मनोज बाळासाहेब मंडले राहणार धोंगडेवाडी आणि अंकुश शंकर मंडले राहणार धोंगडेवाडी यांनी कोर्टात केस केल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तर वैशाली विजय मंडले राहणार धोंगडेवाडी, राहुल शंकर मंडले राहणार कुर्ली, पोपट तुकाराम गुजले राहणार रेवणगाव, यतिराज पोपट गुजले राहणार रेवणगाव, अशोक महादेव गुजले राहणार रेवणगाव आणि शिवाजी उर्फ काळू दगडू मंडले राहणार धोंगडेवाडी यांनी 4 चाकी बोलेरो गाडी क्रमांक MH13AZ 5862 मधून मंदिर परिसरात येऊन बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी धनाजी साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांना PVC पाईप आणि लोखंडी सळईसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केला। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। या प्रकरणी दीपक विलास मुळीक आणि विलास नरसू मुळीक दोघे राहणार रेवणगाव यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।